आणि धर्मशास्त्र असं सांगतं, एखादा करोडपती जरी माणूस असेल किंवा एवन राजा जरी असेल आणि त्याच्या जीवनात जर संतती नसेल तर तो दुःखी आहे. पुत्र हिनश्यमे राजन सर्व दुःखाय कल्पते. राजा जरी असेल आणि त्याला वारसदार नसेल, मुलगा किंवा मुलगी नसेल, तर संसारिक माणूस दुःखी असतो. आता तुम्ही इथं नानांच्या प्रेमापोटी कथेला आलात, आल्याबरोबर एकूण एकाला प्रश्न कधी विचारता का, तुझे बँक बॅलन्स किती आहे? नाही. बरं आहे का, किती लेकं बाळं आहेत? पहिला प्रश्न काय असतो आपला, मुलं बाळं किती आहेत? संसारिक लोकांची हायेस्ट स्कोर संपत्ती नाही तर संतती किती आहे हे विचारतात पहिला. आणि आत्मदेवाच्या जीवनात संपत्ती पुष्कळ होती पण संतती नव्हती. दादा, संपत्तीपेक्षा संतती फार महत्वाची आहे. संपत्ती कधीही कमवू शकतो, पण चांगली संतती कमवण्यासाठी आई वडिलांचं पुण्य लागतं. आज मला कथेवरनं आवर्जून सांगावं लागेल. हे आमचे त्र्यंबक नाना, निवृत्ती नाना, हा जो मोठा परिवार आहे वारकरी संप्रदायाच्या पायी, हे इथपर्यंत जे पोहोचले ना, व्यावसायिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीने, ही केवळ आणि केवळ त्या मातोश्री गजरा आईची कृपा आहे. म्हणून नानांनी तर त्यांच्या बिझनेसचं नावच दिलं गजरा फार्म. ही आई वडिलांची कृपा लागते चांगली संतती जन्माला येण्यासाठी. आत्मदेवाच्या जीवनात संपत्ती होती पण संतती नव्हती. कालांतराने लोक नावं ठेवायला लागली. समाज हा नावं ठेवण्यासाठीच असतो. आणि जे नावं ठेवतात ना, ते नावं ठेवणारी दूरचे नसतात बाबा, ती आपल्या जवळचीच असतात. तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घ्या. तुम्हाला खाली खेचणारी, तुमची निंदा करणारी बाहेरची नाही, ती तुमच्या जवळची आहेत. प्यार से बोलो राधे राधे. मला एक गोष्ट आठवली, सांगू का? वाघ बाबा, एक वाक्य मला फार गोष्ट आठवली, फार छान आहे. एका चौकात लोखंड आणि सोनं भेटलं. फार गोड कथा आहे का? एका चौकात लोखंड आणि सोनं भेटलं. दोघं आपसमध्ये चर्चा करायला लागली. लोखंड त्या सोन्याला म्हणतं, का रे दादा, तुझा मालक पण तुला मारतो, पण तुझ्या रडण्याचा आवाज येत नाही. आणि मला जेव्हा माझा मालक मारतो तेव्हा मी अख्खं गावभर रडतो. याचं कारण काय? सोना म्हटलं, अरे लोखंड दादा, मी पण तुला हाच प्रश्न विचारणार होतो. माझाही मालक मला मारतो पण मी रडत नाही, आणि तुला तुझा मालक मारतो तर तू अख्खा गावभर बोबाटा करतो, कारण काय? आता सोन्याचा मालक कोण? नावी. मग बोला ना, सोनार. सोन्याचा कारागीर कोण? सोनार. आणि लोखंडाचा कारागीर लोहार. आता हे दोन्ही कारागीर तुमच्या परिचयाचे आहेत. सोन्याचा कारागीर जेव्हा सोन्याचा दागिना घडवतो तेव्हा त्याचा आवाज कॅबिनच्या बाहेर सुद्धा येत नाही. आणि लोहारांचा आखी गल्ली जागी होते की चला लोहार आलाय. बरोबर आहे? कृपया शब्द जातीवाचक घेऊ नका, कर्मवाचक घ्या. कारण कथाकारांनी, प्रवचनकारांनी, राजकीय लोक नेत्यांनी बोलताना जातीवाचक बोलायचं नाही. हां, नाही तर जातीवाचक बोललं तर कायद्याचे बंधन आहेत. म्हणून कर्मवाचक शब्द घ्या. लोहार लोखंडाचं काम करणारा, सोनार सोन्याचं काम करणारा. मग ही लोखंड आणि सोनं एका चौकात चर्चा करत आहेत. तुम्हाला खूप गोड भाव स्पर्श आहे. मग या दोघांना विचारलं एकूण एकाने, का रे तू का रडतोय? मी का रडत नाही? आणि मग त्या लोखंडाने उत्तर दिलं सोन्याला, सांगू का मी का रडतोय? ऐक, तुला मारणारा विजाती आहे. विजाती शब्दाचा अर्थ दुसऱ्या जातीचा. माझं दुर्दैव आहे की मला माझ्याच जातीचे मारतात. नाही कळालं? थोडं स्पष्ट सांगतो. सोनाराचं कारागीर सोन्याचा दागिना घडवत असताना खालची जी आयरन असते ना छोटीशी, ती कशाची असते? सोन्याची. आणि वरची हातुडी
लोखंडाची, आणि मधला दागिना कशाचा असतो? हा सोन्याचा. म्हणजे त्याला खालची आयरन असते ती लाकडी असते, वरचा हातोडा तो सोन्याचा असतो आणि दागिना हा सोन्याचा असतो. म्हणजे या सोन्याला मारणारं लोखंड असतं, म्हणजे दुसरा जातीचा, म्हणून रडण्याचा आवाज येत. पण या लोखंडाचं फार अवघड आहे. या लोखंडाला त्याच्याच जातीचे मारतात. खालची आयरनसुद्धा लोखंडाचीच, वरचा घनसुद्धा लोखंडाचाच, आणि मधलं जे काम करायचे कुऱ्हाड फरशू तो सुद्धा लोखंडाचाच. आपलेच आपल्याला जेव्हा मारतात ना तेव्हा जास्त बोबाटा होतो. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. हे उदाहरण नाही कळालं तुम्हाला? याच्यापेक्षा पुढचं सांगतो, फार गोड आहे. हे तुमच्याकडे जे चिमुकले छोटे रिचार्ज आहेत ना, छोटे रिचार्ज, हे बारकाली मुलं मुली, हे जर शाळेत गेले ना, शाळेत त्यांना शाळेतल्या पोरांनी किती मारू द्या रडत नाहीत, आणि घरच्यांनी नुसतं हात जरी लावला तर भोंगा असं करतो. हे तुमच्या नित्यातला अनुभव आहे का नाही तुम्हाला? शाळेत मार खाऊन येते तरी रडत नाही, आणि घरच्यांनी नुसतं हात लावला तरी मामे. असंच आहे, आपलेच आपल्याला त्रास द्यायला लागले की आवाज मोठा निघतो, आणि खरं तर आपलेच आपल्याला त्रास देतात. दुसरे देत, मुझे तो आपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. आपल्याला आपलेच धोके देतात, म्हणून आपल्यापासून सावध राहण्याची गरज आहे. आणि हेच तुम्हाला गीता शिकवते, हेच तुम्हाला भागवत ज्ञानेश्वरी शिकवते. एक वाक्य पुन्हा स्पष्ट बोलून जातो नाना. गोड बोलून मित्रत्वाचं नातं करून आपल्याला शत्रुत्व भोगायला लावणारा मित्रापेक्षा स्पष्ट शत्रू परवडला, स्पष्ट विरोधक परवडला. पण आपल्याला मी तुमचाच आहे आणि आपल्यासोबत राहूनच आपल्याच पाठीत खंजीर खुपसणारापेक्षा शत्रू कधी फायद्याचा आहे. किमान कळतं तरी याच्यापासून सावध राहावं. आणि हे माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आहेत, कारण तुम्ही नित्य प्रापंचिक व्यवसायामधली माणसं आहेत. आत्मदेवाच्या जीवनात मुलगा नाही आहे हे त्याला दुःख नाही आहे. ट्रॅकवर आलात ना? आत्मदेवाच्या जीवनात दुःख नाही आहे हे त्याला दुःख नाही आहे. हे दुःख अख्ख्या भावकीला, त्याच्या नातेवाईकाला. का? तर त्याला मुलबाळ नाही आहे. आणि मग समाजामध्ये चर्चा व्हायला लागली, हा निपुत्रिक आहे, निसंतान आहे, त्याच्या घरचं कोणी पाणीसुद्धा पिऊ नका. दादा, आपण पैशाने खूप श्रीमंत झालोत, पण विचाराने आपण आजही दरिद्री आहोत. आपण खूप मोठे बंगले बांधलेत, पण आपण वैचारिक पातळीने आजही दरिद्री आहोत. आजही समाजात जर एखाद्या ताईला मुलबाळ नसेल ना, तर त्यांचे नातेवाईक, त्यांची भावकी त्यांच्याकडं कुनजरेने पाहते. निपुत्रिक म्हणून संबोधित केले जाते, वांज म्हणून संबोधित केलं जातं. अरे, एखाद्याला मुलबाळ नसेल तो काय त्यांचा दोष आहे? त्यांच्या प्रारब्धाचं फळ आहे ते. मग तुम्ही त्यांना का दोष देताय? म्हणून एक वाक्य सांगतो, ज्यांना कोणाला मुलबाळ नसेल ना, त्यांनी बिलकुल नाराज होऊ नका, कारण ज्यांना आहेत ते तरी कुठं सुखी आहेत. ज्यांना आहेत त्यांनी तरी कुठं झेंडे काढलेत. त्यामुळे ज्यांना मुलबाळ नाही ना, त्यांनी बिलकुल नाराज होऊ नका. त्यामुळे एक काम करा, तुम्ही म्हणाल तुम्हाला कोण पाणी पाजेल, तुमचा उद्धार कोण करेल? एक वाक्य बोलू का? ज्याला नाही कोणी त्याला माझा विठ्ठल पांडुरंग आहे. हरे का सहारा श्याम हमारा, हरे का सहारा श्याम हमारा. ज्याला कोणीच नाही ना त्याला भगवंत असतो. आत्मदेवाला मुलबाळ नाही, सगळी नातेवाईक नावं ठेवायला लागलीत. आत्मदेवाने विचार केला, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि आत्मदेव जंगलात गेला मरण्यासाठी. रिझन, कारण काय हो नाना? जीवनात काय नाही आहे? मुलबाळ नाही आहे. आत्मदेव मरण्यासाठी गेला, पण सायंकाळची वेळ झाली. आत्मदेवाने विचार केला, मरण्यापेक्षा संध्याकाळ झाली तर आपण संध्या करून मरावी. वैष्णवांची संध्या, हरिपाठ, विप्रांची संध्या, संध्या मंत्र, गायत्री उपासना. मग काय केलं पाहिजे? आणि ही जेव्हा भावना प्रगट केली, संध्या करावी, तेवढ्यात एक साधू संतांची तिकडनं दिंडी आली. आत्मदेवाने पाहिलं,
तिकडनं ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन करत साधू संत येत आहेत. आणि मग जी ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं भजन करत करत साधू येतात, तर त्या भजनाचा आवाज आत्मदेवाच्या कानावर गेला. आत्मदेवाने विचार केला, मरण तर निश्चित आहे, आत्महत्या तर करायचीच, पण साधूचं दर्शन घेऊन तरी मरावं. आत्मदेवाने साधूच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. आत्मदेवाला पाहिलं साधूनी आणि सांगितलं, किम चिंता तुरो भवान विप्रह. हे विप्रदेवता, किम चिंता तुरो, का चिंता तू राहात. आत्मदेवाने सांगितलं, महाराज माझ्या चिंतेचं कारण विचारू नका, कारण माझ्या चिंतेचं कारण आप संन्यासी हो, क्या जान सकते हो. अरे नाही नाही, सांग ना तरी पण काय कारण आहे. आणि कारण विचारलं तर मुख्य कारण सांगितलं आत्मदेवानी, महाराज माझ्या जीवनात संपत्ती भरपूर आहे, पण काय नाही आहे, संतती नाही आहे. आणि म्हणून मी इथे आत्महत्या करण्यासाठी आलोय, जीव देण्यासाठी आलोय. साधूंनी सांगितलं, अरे राम राम, जीवनात संतती नाही म्हणून मरतोय लेका. अरे मुलं बाळ नाहीत म्हणून जीव देण्यापेक्षा परमार्थ कर, भगवत भक्ती कर. हे ज्ञान द्यायला लागले साधू आत्मदेवाला. पण आत्मदेवाच्या बुद्धीत प्रवेश करत, कारण संसारिक माणसाचं भूत असं आहे ना, एकदा डोक्यात बसलं की खाली उतरत. हा एकदा जर नाद लागला की बंगला फर्निचर कम्प्लीट करायचा, तर कम्प्लीटच करायचा, मागे हारायचं. हे परफेक्ट करेक्ट आहे. आत्मदेवाने सांगितलं ना, मला काही ज्ञान देऊ नका महाराज, फक्त मला एक सांगा, मला मूलबाळ होईल का नाही एवढं सांगा. नाही तर मी तर मरणार होतो, विहिरीत जीव देणार होतो, पण आता तुमच्याच पायावर देईल, लागू द्या तुम्हालाच पाप. साधू म्हटलं, घ्या डोक्याला हाणून, चांगला चाललो होतो रस्त्याने, ये रे बैलान बस पाटकोळी. म्हणजे आज एखाद्याला जर सल्ला द्यायचं झालं ना, तर तो आपल्यालाच अंगलट येतो. आणि मग आत्मदेवाने साधूंनाही कळत न कळत धमकीच दिली, मला मुलगा होण्याचा आशीर्वाद द्या, नाहीतर मी तुमच्या पायावर जीव देतो. आत्मदेवाच्या या संकटातून सुटका करण्यासाठी साधूने एका झाडाचं फळ घेतलं, आत्मदेवाच्या हातात ठेवलं आणि सांगितलं, जा घरी जा, हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे, ती सगर्भा होईल, ती गर्भवती होईल आणि तुला चांगला मुलगा जन्माला येईल आणि तुझं नाव त्रिलोक्यात उज्ज्वल होईल. आत्मदेवाच्या हातात फळ पडलं आणि फळ पडल्यानंतर आत्मदेव दर्शन घ्यायचं पण विसरला, काम सर्व वैद्य मरो, आणि डायरेक्ट घरी गेला. घरी गेल्याबरोबर दरवाजा वाजवला. पत्नीने दरवाजा उघडला, आवाज दिला, का हो काय एवढी घाई आहे, का दरवाजा वाजवलाय. अगं हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. ती एवढी खुश झाली, तिचं नाव काय होतं, धुंदुली. ती एवढी खुश झाली, तिला वाटलं नक्कीच नाशिक रोडवरून सोन्याचा हार आणलाय. हा त्यांना त्याच्यातच जास्त प्रिय ना. बघू काय आणलं. आत्मदेव म्हणलं, अगं सोन्याचा हार नाही, हे बघ तुझ्यासाठी मी फळ आणलंय, फळ. ती म्हणली, घ्या मारून डोक्याला. हा माझा नवरा ब्राह्मण, रोजच पूजेला जातो, सडके फळं घरात घेऊन आणतोय, आज कोणतं नवीन फळ आणलंय. आत्मदेव म्हणलं, अगं देवी हे नवीन फळ आहे, हे फळ म्हणजे सामान्य नाही, याला केवळ ॲपल समजू नको, तर हे तुझ्या माझ्या जीवनाचं साफल्य करणारं फळ आहे. म्हणजे अगं म्हणजे काय नाही, हे फळ तू खा, तू सगर्भा होशील आणि आपल्याला मुलगा जन्माला येईल, संतती होईल, आणि जी आपल्याला नावं ठेवणारी लोक आहेत ना, त्यांच्या तोंडाला कुलूप लागेल. हे धुंदुलीने ऐकलं, फळ हातात घेतलं आणि तिला जाम टेन्शन आलं. ही एवढी विचित्र स्वभावाची होती धुंदुली, मी अगोदर नमूद केलं. आता मला सांगा माता भगिनींनो, एखादीला जर मूलबाळ नसेल आणि आपण तिला म्हटलं, ताई चिंता करू नको, तुला मूलबाळ होईल, तर ती काय म्हणते, तुमच्या मुखात साखर असो. आनंद होतो का नाही. पण हिला टेन्शन आलं का. हिने विचार केला, लालनाथ पालनाथ बहुदोषा. हा जर मला मूलबाळ झालं तर लहान लहान मुलं आई वडिलाला झोपू देत नाहीत, हे मी ऐकलं म्हणे. हिने दुसरी शंका अशी घेतली, जर मी गर्भवती राहिली आणि माझ्या घराला जर आग लागली तर मी पळू कुठे. हे बघा, हिला कुठं रेसला धावायचं होतं मला माहिती नाही, पण विनाश काले विपरीत बुद्धी.
वाईट विचार करायला लागली. आणि मग तिने विचार करता करता ठरवलं की काय करावं. ती नवऱ्याला खोटं बोलली. सांगितलं, स्वामी मी आता ब्रश केला नाही, मी सकाळी खाते. नवरा विश्वास ठेवला पत्नीवर. ठीक आहे देवी फळ खा. आणि तिने रात्रभर टेन्शन घेतलं, या फळाचं काय करावं, फळाचं काय करावं. सकाळ सकाळी तिची मैत्रीण आली भेटायला. मैत्रिणीने विचारलं, का गं चिंता का करतीस. आता तिची मैत्रीण काय तुमच्यापैकी नव्हती कथा ऐकणारी. समानशीलेषु वेषणेषु, ज्या त्या क्षेत्रातील मैत्रीण मित्र असतात. तिने सांगितलं, चिंता मत करो, मैं हूं ना तेरी सहेली. हां मी तुझी मैत्रीण आहे. तुला संकट आलं की माझं संकट, कारण काय, चिंता काय. तिने सांगितलं, माझा नवरा कोणातरी बाबाजीच्या चक्करमध्ये अडकला आणि फळ घेऊन आलाय. आणि हे फळ खाल्ल्यानंतर मी गर्भवती होईल म्हणे. अगं पुढतं सांग, पण मी जर गर्भवती राहिली तर मी बाळाला कसं सांभाळू, मला गर्भवती व्हायचं नाही. मग नवऱ्याला खोटं काय बोलणार. ती म्हणली, एक काम कर, मी आत्ताच गरोदर राहिली, तुझ्या नवऱ्याला खोटं सांग की मी फळ खाल्ले. अगं ती म्हणी, मी खोटं सांगेल पण पुढं काय, काय नाही, तू गरोदर होण्याचं नाटक कर आणि हे फळ फेकून दे. हे फळ तिने घेतलं आणि खिडकीतनं बाहेर फेकलं. कथा फार गोड आहे. ज्या खिडकीतनं बाहेर फेकलं ना, त्याच खिडकीच्या बाहेर आत्मदेवाच्या घरी एक गाय होती. तिला पण बरेच वर्ष झाले बछडा बछडी नव्हती. ते फळ गायीने खाल्लं. आणि आत्मदेवाच्या पत्नीने धुंदुलीने गर्भवती होण्याचं नाटक केलं. आणि गर्भवती होण्याचं नाटक केलं तर गर्भवती होण्याचं नाटक किती वर्ष चालेल दादा. हा प्रवीण भाऊ, गर्भवती होण्याचं नाटक किती, 3 महिने, 3 वर्ष का 4 वर्ष. अहो 3-4 वर्ष नाही, फक्त 9 महिने 9 दिवस. याच्यापेक्षा नाटक पुढे टिकत नाही. पुढे काय, ठरलेल्या वेळाप्रमाणे हिच्या मैत्रिणीला मुलगा झाला. आणि रात्रातून तिने हिच्याजवळ आणून ठेवला आणि आत्मदेवाला सांगितलं, तुला मुलगा झाला. आत्मदेव आनंदाच्या भरात, मला मुलगा झाला. पण पत्नीने धोका दिलेला त्याला माहिती नाही. परिणाम बघा, जे फळ खिडकीतनं फेकलं होतं ना, ते गायीने खाल्लं. आणि ती गाय सुद्धा साधूंच्या आशीर्वादाने सगर्भा राहिली. तिने सुद्धा एका बाळाला जन्म दिला. लोक विचार करायला लागले, लो भगवान देता है तो छप्पर फाड़ के, अभी तो एक भी नहीं था और यहाँ 2-2 बच्चे पैदा हुए. मग दोन्ही मुलं लहानाची मोठी झाली. नामकरण विधी करायचा. आत्मदेवाने ठरवलं आपल्या मुलाचं नाव परमात्मदेव ठेवावं. धुंदुली म्हणले, हा माझ्या नावावर माझ्या मुलाचं नाव असलं पाहिजे. बोल देवी काय नाव ठेवायचं. ती म्हटली, माझं नाव धुंदुली, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. त्या गायीने जन्म दिलेल्या बाळाचं नाव काय ठेवायचं. गावातली कमिटी एकत्र आली, सुज्ञ लोक एकत्र आले आणि ठरवलं, ज्या गायीने ज्या बाळाला जन्म दिला त्याचं नामकरण काय करायचं. तर त्याचं नामकरण करत असताना सर्वानुमते असा निर्णय झाला की गायीने ज्या बाळाला जन्म दिला त्याचं पूर्ण शरीर मानवाचं होतं, पण कान मात्र गायीच्या आकाराचे कान होते. म्हणून सर्वांनी मिळून त्यांचं नामकरण केलं. बोलो गोकर्णजी महाराज की जय हो. गो कर्ण, गो नाम गाय, कर्ण नाम कान. आवाज कमी कर रे. गो नाम गाय, कर्ण नाम कान. गो कर्ण. आणि हे दोन्ही मुलं मोठी झाली, खेळायला लागली. दोघांचे खेळ भिंड भिंड होती. हा जो धुंदुकारी आहे ना, तो काय करायचा माहिती आहे. घरी पाहुणे आले की त्यांच्या चपला बुटात पाणी टाकायचं. गावातल्या कुत्रा मांजराचे शेपट ओढायचा. आणि हा जो गोकर्ण आहे ना, तो काय करायचा माहिती आहे. कथा कीर्तन प्रवचन गावात असला तर आजी आजोबासोबत जायचा या लहान लहान मुलांसारखा. मला एक गोड म्हण आठवली बघा. आपली मुलं भविष्यात कशी निघणार आहेत हा जर तर्क लावायचा असेल तर लहानपणीच कळतं. त्याला काहीतरी एक म्हण आहे बघा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे लहानपणी मुलं कसा खेळ खेळतात हे त्यांचं भविष्य त्याच्यावरनं ठरवता येतं.
म्हणून लहान वयातच मुलांना चांगल्या खेळाची आवड लावा, लहान वयातच मुलांना चांगले संस्कार द्या, लहान वयातच मुलांकडे लक्ष द्या. आपलं उलटं होतं, आपले मुलं लहान असतात तेव्हा आपण ओव्हरटाईमच्या चक्करमध्ये असतो, ओव्हरटाईम करतो कमवण्याच्या चक्करमध्ये, आणि मग ओव्हरटाईम करून त्यांना कमवतो. पण हे पोरं तोपर्यंत आपल्याला ओव्हरटेक करून गेलेले असतात आणि मग आपल्या हाती लागत आणि मग आमच्याकडे येतात, महाराज पोरगं दारू प्यायला लागलं. जेव्हा लहान होतं तेव्हा तू दुर्लक्ष दिलंस. म्हणून लहान मुलांकडे लक्ष द्या. आताची लहान मुलं फार ॲडव्हान्स आहेत, फार टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहेत. मला तर एक नमुना असा पाहायला मिळाला बाबा, छोटं पोरगं हो, एकाच्या घरी गेलो, त्याने मोबाईल घेतला माझा पासवर्ड त्याला माहिती नाही, कसा तरी पासवर्ड ओपन केला आणि डायरेक्ट गेम खेळायला लागला. मी डोक्यालाच हात लावला, एवढं हुशार कार्ट, माझा पासवर्ड याला कसा कळाला आणि कसा ओपन करून गेममध्ये गेला. बरं एवढ्यावर समाधान नाही, त्याचं वडील आले, म्हणलं महाराज ऐका नाही, पठ्ठ्याचं पोरगं हुशार, बघा तुमच्या मोबाईलमध्ये गेम खेळतं. मी म्हणलं तुझा गेम करल तरी तुला कळणार नाही, आताच लक्ष दे याच्याकडे. हा माझ्या मोबाईलचा गेम खेळू दे याने, पण तुझा गेम याने करू नये. आपला गेम न होण्यासाठी लहान मुलांकडे लक्ष द्या. माता भगिनींनी तर माझी विनंती आहे, यांना काय छोट्या मुलांच्या हातात लगेच मोबाईल देतात. लहान मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा. आजची बातमी आहे, अशोकनगरमध्ये एक मोबाईलचा स्फोट झाला आहे आजच, बहुतेक नाही श्रमिक नगर का अशोकनगरमधली बातमी आहे, आजच न्यूजला ऐकली मी. म्हणून लहान मुलांना मोबाईलपासून अंतर ठेवा. जर तुम्ही त्या मोबाईलला दूर ठेवलं तरच भविष्यात मुलांचं कल्याण आहे. आमची माता भगिनी काय करते, लहानपणी तिला वेळ मिळावा, पोरं काम करू देत नाहीत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करते, हातात मोबाईल देते आणि त्याला दुधाची बाटली देते आणि ते पोरगं त्याच्यात मग्न राहतं. पण बोलू का, राग येणार नाही तुम्हाला, त्या पोराला लहानपणापासूनच त्या मोबाईलची सवय लागलेली असते आणि त्या बाटलीची सवय लागलेली असते. ते पोरगं मोठं झालं तरी छंद त्याचा सुटत नाही, फक्त बाई वेगळी होते बाटली वेगळी होती. ते मोबाईलच्या ऐवजी बाटलीच्या नादी लागतं. म्हणून व्यसनाधीन मुलांना वाचवण्यासाठी लहानपणी लक्ष द्या. चला, गोकर्ण आणि धुंदुकारी लहानाची मोठी झालीत, खेळ भिन्न भिन्न आहेत. एक दिवस असा झाला, गोकर्णजी तीर्थयात्रेला निघून गेले, धुंदुकारी घरात राहिला, लहान वयात व्यसनाधीन झाला. आणि लहान वयात व्यसनाधीन झाल्यानंतर सिगारेट, गुटखा, नॉनव्हेज, ना जाणे जे शब्द मी व्यासपीठावरनं उच्चारायला नाही पाहिजेत ते व्यसन करायला लागला. दुर्दैव वाटतं जेव्हा आम्ही रोडनी प्रवास करतो ना, दुर्दैव वाटतं ज्यांच्या नीट मिशासुद्धा फुटल्या नाहीत, 8वी 9वी 10वीचे मुलं सिगारेट ओढताना पाहायला मिळतात. 10वी 12वीचे मुलं मदिरा पान करताना पाहायला मिळतात. व्यसनापासून दूर राहा. व्यसनापासून दूर राहा. जे जे कोणी व्यसन करत असतील त्यांच्या संसारात किती जरी संपत्ती असेल ना, तर समाधान मात्र किंचितही राहत नाही. म्हणून माझी विनंती आहे, व्यासपीठावरनं विनंती आहे, व्यसनापासून दूर राहा. हा गोकर्णजी तीर्थयात्रेला गेले, धुंदुकारी व्यसनाधीन झाले, लहान वयातच सिगारेट, नॉनव्हेज, ड्रिंक करायला लागलेत. आणि व्यसनाधीन माणसाला लागतो तो पैसा. सर्व पैसा संपला आणि म्हणून आपल्या आईकडे मागायला लागले धुंदुकारी, आई मला पैसे दे, जुगार खेळायचा. पैसा सर्व संपला, घरदार विकायला काढलं. जी व्यसनाधीन माणसं असतात ना, त्यांना 2 गोष्टी नसतात, लाज आणि भय. लाज आणि भीती व्यसनाधीन माणसाला नसते. बघा तुम्ही, जे माणसं व्यसनाधीन करतात ना, त्यांना कोणत्याच गोष्टीची लाज नाही, की नातेवाईक काय म्हणतील, पाहुणे रावणे काय म्हणतील, याचा विचार करत
नाही. मग व्यसनातील माणसाला लाज आणि भय हा शब्द नसतो. घरदार विकलं, आत्मदेवाने विचार केला, माझं मंदिरासारखं घर यांनी विकायला काढलं, माझ्या मंदिरासारख्या घरात हा दारू पितोय. आत्मदेवाला ग्लानी निर्माण झाली, दुःख निर्माण झालं आणि आत्मदेवाने विचार केला, याच्यापेक्षा मेलेलं बरं. आणि आत्मदेव पुन्हा मरायला निघाले जंगलात. आताचं कारण काय नाना? त्र्यंबक नाना, आताचं कारण काय? 10 मिनिटापूर्वी मरायला निघाले होते आत्मदेव, तेव्हाचं कारण काय होतं? मुलगा नाही म्हणून. आणि आताचं कारण आहे म्हणून. मग मला सांगा, आपल्याला मुलगा पाहिजे का नाही? काय म्हणणे आजी तुमचं? मुलगा पाहिजे का नाही? हां, घरातून काढून द्यायला. ईश्वराकडे प्रार्थना करा, पांडुरंगाकडे प्रार्थना करा, हे पांडुरंगा, आमच्या जीवनात जर संतती द्यायची असेल तर सद्गुणी दे, संस्कारी दे, नाही तर त्याच्यापेक्षा आम्ही वांज राहिलेलं चांगलं. जननी जने तो दाता या भक्त या शूर, नाही तो जननी वांज बली. एक तर तुम्ही जन्म देणाऱ्या, तुम्ही आम्हाला जन्म दिलात, म्हणून माझ्या आईला विनंती आहे, तुम्ही मुलाला जन्म घालताना एक तर दाता म्हणून जन्माला घाला, एक तर शूर भक्त म्हणून जन्माला घाला, नाहीतर देशभक्त म्हणून जन्माला घाला, पण देशी भक्ताला जन्माला घालू नका. नाही कळालं माझं बोलणं? हे कळेल, हे तरुणांना कळेल. हां, देशभक्ताला जन्माला घाला, देशी भक्ताला नको. त्याच्यापेक्षा वांज राहिलेल्या भल्या. म्हणून जननी जने तो दाता या भक्त या शूर, नाही तो जननी वांज भली. आणि आत्मदेव जंगलात मरण्यासाठी निघाले. गोकर्णची तीर्थयात्रा करून आले. आत्मदेवाला ज्ञानाचा उपदेश दिला, बाबा चिंता मत करो, आत्महत्या करणं महापाप आहे. म्हणून माझी विनंती आहे दादा तुम्हाला, तसं नाशिक जिल्ह्याला आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही आणि आली नाही. हा मराठवाडा विदर्भात जास्त शेतकरी आत्महत्या करतात. तुमच्याकडं काय कांदा आणि द्राक्षेच. आणि ही येणार नाही, गोदावरी मातेची कृपा आहे, त्र्यंबक राजाची कृपा आहे. हा मराठवाडा विदर्भात जेव्हा आम्ही कथा करायला जातो ना, तेव्हा तिकडे अनुभव आम्हाला मिळतात. 50 एकरवाले शेतकरी आहेत, पण शेवटी हातात काहीच मिळत नाही आहेत. मग आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे. बरं, दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला वाली पण कोणी नाही आहे. शेतकऱ्याच्या नावावर राजकारण केलं जातं, पण शेतकऱ्याचा हितेशी कोणीच नाही. म्हणून मी एक विनोदानी वाक्य सांगत असतो, शेतकऱ्याची चिंता फक्त एकाच पक्षाला आहे, त्या पक्षाचं नाव आहे विरोधी पक्ष. सत्तेत आला की शेतकरी विसरतो, विरोधात गेला की त्याला शेतकरी आठवतो. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे त्र्यंबक राजाला, आता तरी राजकारणी या लोकांना 2024मध्ये जे निवडून येतील त्यांना सद्बुद्धी दे आणि या देशाच्या किसानासाठी आणि देशाच्या जवानासाठी काहीतरी चांगलं काम करू दे. कारण या देशाचे 2 आधार आहेत, एक जवान आणि दुसरा किसान. हे 2 आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. म्हणून माझं तर एक माझ्या तरुण मित्रांना नेहमी सांगणं असतं, आपल्या ही चॅनलच्या माध्यमातून देशविदेशातील लोक ऐकत आहेत, त्यांना माझी विनंती आहे, माणसाने 2 गोष्टीत रोज अवश्य स्मरण करा. 2 गोष्टीचं, त्या कोणत्या आहेत ते नीट ऐका. जेव्हा जेवायला ताटावर बसू ना, तेव्हा शेतकऱ्याचे उपकार माना, कारण शेतकरी पिकवतो म्हणून आम्ही खातो. मग तो अनिल अंबानी असू द्या, नाही तर टाटा बिर्लाजी असू द्या. टाटा बिर्ला जरी असेल तर काही नट बोल्ट खात नाहीत, खातात तर गहू चावलच ना. म्हणून जेवणाला ताटावर बसलात तर शेतकऱ्याचे उपकार माना, कारण शेतकऱ्यामुळे जेवण मिळतं. आणि जेव्हा आपण डल्लपच्या गादीवर झोपतो ना एसी रूममध्ये, तर झोपायच्या अगोदर देशाच्या बाँड्रीवर लढणाऱ्या जवानांचे उपकार माना. ते डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करतात म्हणून आपण निवांत झोपतोय. म्हणून जय जवान जय किसान. आणि नेमकं राजकीय लोकांचं यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. म्हणून येणाऱ्या काळात इलेक्शन आहे, मी कोणत्या विशिष्ट पक्षाचा नाही आहे, पण एक सांगतो, जो देशासाठी धर्मासाठी आणि शेतकऱ्यासाठी अग्रसर असेल ना, त्यालाच मतदान करा.
देश, धर्म, शेतकरी आणि नवयुवकांना रोजगार या गोष्टीकडे प्राधान्याने जो लक्ष देईल तोच आमचा नेता असला पाहिजे, त्यालाच मतदान करा. ह्या गोष्टी कथेतनं सांगण्याची आवश्यकता आहे. कुणाचे तरी 1000-2000 रुपये घेऊन कोणत्याही नेत्याचं मिंध होऊ नका. पैसे घेऊन तर मुळात मतदान करू नका. पैसे घेऊन मतदान करणं म्हणजे गाढवापेक्षा किंमत कमी करून घेणे. म्हणून माझी विनंती आहे, लहान मुलांना चांगले संस्कार द्या. आणि आत्मदेवानी आपल्याच मुलाकडनं, गोकर्णाकडनं आत्मबोध घेतला, 12 स्कंदाचा पाठ केला आणि देहाचं आसक्ती ही विरक्ती निर्माण झाली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. माणसाला त्रास देते फक्त ती आसक्तीच, आणि आसक्ती ही कभी भी आसक्ती है. आसक्ती है कभी भी आसक्ती है. जरूरी नहीं कि जवान बुढ़ापे में भी आसक्ती है. ही कळत पण नाही कधी आली ती आसक्ती. हां, म्हणून आसक्ती ही निवृत्ती झाली पाहिजे. हां, बरं, निवृत्ती करण्यासाठी ती एवढी बी सोपानं नाही. कळलं निवृत्ती बाबा? ही निवृत्तीच्या मार्गावर जाण्यासाठी साधना करणं ही एवढंही सोपानं का? कारण ज्ञान हेच जर देव मांडलं तरच मुक्ती प्राप्त होईल, आणि मुक्ती हाताला धरून मगच माणूस निवृत्त होईल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. प्यार से बोलो राधे राधे. हे थोडं संकेतात्मक बोलणं होतं निवृत्ती मार्गावर जाण्यासाठी, आसक्तीपासून दूर जाण्यासाठी. आत्मदेवाने स्वतःचा उद्धार करून घेतला. इकडे धुंदुकारीने आपल्या आईला भिकला लावलं. शेवटी तिने आत्महत्या केली. हा व्यसनाधीन झाला, वेश्याच्या नादी लागला आणि त्यालासुद्धा वेश्यांनी मारून टाकून धन पळून गेला. धुंदुकारी संपला, त्याची हत्या करण्यात आली. पण मला सांगा, धुंदुकारी तर गेला, पण आयुष्यात कधी पुण्यकर्म केलं त्यांनी? ऐकली तुम्ही कथा 15 मिनटं? कधी त्याच्याकडनं कथा ऐकली, कीर्तन प्रवचन ऐकलं, नामस्मरण केलं? मग पाप कर्म करता करता मेला, त्याची हत्या करण्यात आली. आणि मग एक दिवस गोकर्णची तीर्थयात्रा करून घरी आले. आपल्या मंदिरासारख्या घरात गेले, साधनेला बसले, पण साधना होईना. कारण साधनेसाठी भूमीसुद्धा उत्तम लागते. हां, आता साधनेच्या ठिकाणी साधना करणं एवढं सोपं नाही. पण ही साधना मिसळ ज्यांची आहे ती प्युअर व्हेज असल्यामुळं मी नानाला परमिशन दिले. नाही तर इथं कथा करणं म्हणजे दिवसा दिवा लावणे. हां, इथे साधना भूमीसुद्धा उत्तम लागते. म्हणून या जागेचा महिमा तूज न कळे मेघश्यामा. म्हणून साधनेसाठी भूमीसुद्धा उत्तम लागते. हा पूर्ण परिसर तुमचा त्र्यंबकेश्वराच्या सानिध्यात आहे. निवृत्तीदादांच्या कृपा प्रसादाने पुलकित पावन झालेला आहे. आणि माझ्या रामजींचे चरणस्पर्श याच भूमीमध्ये लागलेला आहेत. आणि ज्या भगवंताने एका करंगळीवर ज्या गोवर्धनाला उचललं त्याच नावाने हे गोवर्धन परिसर आहे. म्हणून तर ही भूमी साधना आहे, उत्तम आहे. ही साधना स्थळी आहे. गोकर्णजीला ध्यान लागे ना, तिथे वेगवेगळे आवाज यायला लागलेत. गोकर्णजीने विचार केला, मला विक्षेप का होतो? हातात गंगाजल घेतलं, हवेत पाणी शिडकवलं. कोण आहेस तू? त्याने सांगितलं, हम भ्राता तुदिवस्मी मम नाम धुंदुकारी. अरे दादा, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. अरे, ही तुझी दुर्दशा कोणी केली? दादा, विचारू नको. मी खूप व्यसनाधीन झालो, आई बाबाला खूप त्रास दिला आणि वेश्येच्या नादी लागलो. त्या वेश्येने माझी हत्या केली आणि धन पळून घेऊन गेल्यात. माझी हत्या करण्यात आली. एक वाक्य बोलू का? ज्याला मरण येतं ना नैसर्गिक, तोच भगवत प्राप्तीला जातो. पण ज्या माणसाचा मर्डर केला जातो, जो माणूस विष पिऊन मरतो, जो आत्महत्या गळफास करतो, अशा लोकांना मुक्ती प्रदान होत
नाही, हे भटकत राहतात. म्हणून तर भटकती आत्मा आप भीती पाहिली का तुम्ही? हां, ही तृप्त आत्मे नाहीत, ही अतृप्त आत्मे आहेत. आणि मग त्याला सांगितलं चिंता मत करो. आणि मग भावाच्या उद्धारासाठी गोकर्णजीने 7 दिवस भागवत कथेचं अनुष्ठान केलं. 1 दिवस गेला, सप्तग्रंथी, 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. एवढी श्रेष्ठ श्रीमद भागवत कथा आहे. बोल भक्तवत्सल भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की जय. गोकर्णजीने आयुष्यात कधी पाप केलं नाही आणि धुंदुकारीने आयुष्यात कधी पुण्य केलं नाही. जर त्यांच्या नावाने उद्धार करण्यासाठी कथा ऐकली तर त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग आपण तर पुण्यवान आहोत, आपण तर जिवंतपणे कथा ऐकतोय. आणि ज्या परमार्थ करून ज्यांनी अख्खं आयुष्य या लहान मुलांना लहानाचं मोठं केलं, या बंधुरे परिवाराला, यांच्यावर ज्या मातेने कृपा केली, ती गजरा आईसुद्धा वारकरी संप्रदायाची माळकरी आई होती. तिने हे मुलं घडवलेत नानांसारखे, दोन्ही नानांसारखे. तरी त्यांचे एक बंधू होते जयराम काय तात्या का नाना म्हणायचे त्यांना? हां, भाऊ म्हणायचे ना, हां, दादा म्हणायचे. मग ही नावं पण बघा ना किती गोड आहेत. विठाबाई बहीण, का तर त्या आईनी, त्या गजरा आईनी यांच्यावर संस्काराचे मोती दिलेत. म्हणून तर भागवत कथा, प्रवचन, कीर्तन, अन्नदान करण्याचं सत्कर्म या परिवाराकडनं घडतं आहे. हे विना पुण्याचं फळ मिळल्याशिवाय राहत, हे तर विशेष कृपा लागते. आणि माणसाला विवेक निर्माण होण्यासाठी सत्संग लागतो. बिनु विवेक सत्संग ना होवी. बिना सत्संगाचा विवेक प्राप्त होत नाही. आणि या पूर्ण परिवाराला विवेक जर मिळाला असेल तर त्यांच्या मातृछत्राने दिलेला विवेक आहे. तो असा तसा प्रधान नाही होत. म्हणून भाग्यवान आहात आपण की आपल्याला सद्बुद्धी दिली. आणि मग जर एवढा पापी धुंदुकारीचा उद्धार होतो तर तुम्ही आम्ही तर किमान रोज एकदा तरी देवाचं नाव घेतो का नाही? नाशिककर तुम्ही उठल्या तरी एकदा तरी देवाचं नाव घेता का नाही सकाळ सकाळी? कसं म्हणताय तुम्ही? पूर्वीची पद्धत छान होती बघा. पूर्वी माणसं पाहुणे घर उघडलं आणि बाहेर आले तर समोरच्याला एकूण एकाला काय म्हणायचे? राम राम. तुमच्याकडे पद्धत आहे का ती आता? आणखी आहे? वा वा, धन्यवाद, दंडवत आहे तुमच्या चरणावर. आता पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्लीसारख्या शहरात ही पद्धत लुप्त होत चालली. आता फक्त हॅलो हाय, याने ना पुण्य मिळत ना पाप मिळत. पण पूर्वी बघा रामराम म्हणण्याचे किती छान. आणि आता एक वाक्य बोलू का? पूर्वीचे दिवस येणार आहेत. हां, येणार आहेत. पूर्वी वाड्यात राहणं हे गरिबाचे लक्षण होते, आता हे श्रीमंताचे लक्षणं झालेत. इथे 5,000 रुपये पर डे चार्जेस देऊन इथं राहायला लोक येतात. पूर्वी चुलीवरची भाकर खाणं म्हणजे गरिबाचे लक्षण, आता चुलीवरच्या भाकरीसाठी 100 किलोमीटर जातो. पूर्वी ब्लॅक टी, काळा चहा पिणं म्हणजे गरिबाचं लक्षण, आता काळा चहा, लेमन टी, ब्लॅक टी पिणे म्हणजे श्रीमंताचे लक्षण. परत दिवस येणार आहेत, सबर करो, रुको थोड़ा, आने वाली है ये पुराने रीति रिवाज. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो राधे राधे. बघा तुम्ही, ह्या पद्धती येणार आहेत. हां, आणि खरं पूर्वी ते सोनं होतं नाना, पूर्वी ते खरं सोनं होतं. आता मी इथे एक बोर्ड वाचला, चुलीवरची मिसळ, चुलीवरची भाकरी. पूर्वी तुमच्या लहानपणी तुम्हाला तीच खायला मिळायची. बरं, पूर्वीची पद्धत अशी होती, फार गोड होती. त्या मातीच्या माठामध्ये वरण डाळ शिजवायचे, दूध तापवायचे, चुलीवरची भाकरी खायची. त्याने काय व्हायचं? माणूस निरोगी राहायचा, बरोबर. आणि 100 वर्ष माणसं जगायची हो. आता ते चुलीवरचं अन्न लोपतं चाललंय. आता प्रत्येक माणूस जेवणाच्या अगोदर 2 गोळ्या घेतो आणि जेवणानंतर 2 गोळ्या घेतो. बरं, जेवल्यानंतर सुद्धा नीट बसत नाही, चालत नाही. शतपावली केली पाहिजेत का? जेवण झाल्यावर काय झालाय? गॅस झाला. कशामुळे? कारण स्वयंपाकच गॅसवर होता.
तू जे खाल्लंय तेच कशावरचं खाल्लंय तू? गॅसवरचं खाल्लंय. मग तुला दुसरं काय होणार आहे? गॅस. पूर्वीच्या लोकांना ही बिमारी होती ना, कारण चुलीवरचं जेवण शुद्ध शाकाहारी जेवण मिळायचं. आणि आता हे पुन्हा रिपीट होणार आहे. मी तुमच्याकडे येऊन बोलतो, राग मानू नका. पूर्वी माता भगिन्या इथपर्यंत ब्लाऊज घालायच्या. आता त्याला फॅशन म्हणून का होणार, पण रूप यायला लागलंय. हे पूर्वीचं यायला लागले रिटर्न. नऊवारी साडी हे रिटर्न यायला लागलं, येणार आहे. कारण हे राहट गाडगे चक्र आहे. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढ मते, हे मूढ माणसा ऐक, परत हे येणार आहे. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. एवढी श्रेष्ठ श्रीमद भागवत कथा आहे. माणसाच्या जीवनाचं सोनं करणारी कथा आहे. या धुंदुकारीचा उद्धार झाला, गोकर्णजीचा उद्धार झाला, आत्मदेवाचा उद्धार झाला. मग मला सांगा, या सर्वांचा उद्धार झाला, नाना तुमचा उद्धार होणार नाही? होणार आहे का नाही? मग तुम्ही ऐकणार आहे, तुमचा उद्धार नाही होणार. मग जर तुमचा उद्धार होणार आहे तर माझा नाही होणार. जर मी एवढं जीव तोडून सांगतोय तर माझा पण होईल. अरे ये तो सत्संग का सामर्थ्य है, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई. जब प्रहलाद जी की बन गई, जब ध्रुव जी की बन गई तो आपकी बनेगी. जब आपकी बनेगी तो हमारी तो ऑटोमेटिक बन जाएगी. लेकिन करना क्या पड़ेगा? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तो आइए थोड़ा हम भी संतन के संग लागते, हाथ ऊपर उठाते हुए एक साथ. हाँ, एक साथ. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जय हो. क्या बात है. से तोए हंस करेंगे. कागा से तोए हंस करेंगे. कागा से तोए हंस करेंगे. कागा से तोए हंस करेंगे. मिट जाए बुर के दाग रे, मिट जाए बुर के दाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जय हो. निशा में बहुत दिन सोए. मोहनिशा में बहुत दिन सोए. मोहनिशा में बहुत दिन सोए. मोहनिशा में बहुत दिन सोए. जाग सके तो अब जाग रे,
जाग सके तो अब जाग रे तेरी अच्छी बनेगी सनतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी सनतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गए ध्रुव जी की बन गई प्रहलाद के बन गए ध्रुव जी की बन गई प्रहलाद की बन गए। होए तेरो बड़ भाग रे होए तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बने सनतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी 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 तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी। प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। आप जरा ध्यान से सुनना, किस किस की बन गई? प्रहलाद जी की, ध्रुव जी की। जब इन सब की बन जाएगी तो आपकी तो जरूर ही बन जाएगी। ये सामर्थ्य भागवत जी का है। म्हणून भागवत टाइमपास नाही आहे। जर तुम्ही टाइमपास म्हणून श्रीमद भागवत कथा श्रवण करत असाल तर तुम्हाला तेवढंच टाइमपास पुण्य मिळेल, तेवढं टाइमपास होण्यापुरतं। पण जर भागवत कथा श्रद्धायुक्त अंतकरणाने ऐकली, अनुष्ठान पद्धतीने ऐकली तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार। एवढी श्रेष्ठ भागवत कथा आहे। आता याच्यामध्ये खूप विस्तार करण्यासारखा विषय, भागवताच्या एका एका श्लोकावर PhD करावं एवढं अथांग महासागर भागवत रूपी गंगा आहे। तर आत्मदेव म्हणजे कोण? आत्मदेव म्हणजे कथेतलंच नाही, तर तुम्ही आम्ही सर्व आत्मदेवच आहोत। आपली पत्नी धुंदुली विचित्र बुद्धीची आहे, तिचं नाव बुद्धी। आपल्यालाही 2 मुलं आहेत, एकाचं नाव गोकर्ण आणि धुंदुकारी, त्याचं कथेतलं। आपल्याला 2 मुलं आहेत, एकाचं नाव विवेक आणि दुसऱ्याचं नाव अविवेक। चांगला विचार आणि वाईट विचार